फिजिक्स फाउंडेशन संदर्भात आपलं जे 13 नंबरचं लेक्चर आहे यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनची रिलेटेड प्रॉब्लेम घेणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे पहा, अ स्पेअर ऑफ मास 40 किलोग्रॅम इज अट्रॅक्टेड बाय सेकंड स्पेअर ऑफ मास 15 किलोग्रॅम when their centers are 20 centimeter apart and a force of 1 milligram weight. Calculate the value of gravitational constant. आता अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेलेच आहेत, फक्त इथं काय आहे, एक डिफरंट कन्सेप्ट आलेली आहे. बरोबर की 1 मिलीग्रॅम 0.1 मिलीग्राम वेट एवढा काय आहे त्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर हे कन्वर्जन आपल्याला जमलं पाहिजे. आता दोन मासेस आहे. पहिलं मास जे आहे ते आहे 40 kg आणि दुसरं जे मास आहे ते आहे 15 kg. यामधलं जे सेंटरपासून जे डिस्टन्स आहे तर त्याला आपण आर कन्सिडर करतो. तर ते आहे 20 सेंटीमीटर आणि सो 2 × 10⁻⁻² मीटर डायरेक्ट व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. आणि राहिला प्रश्न फोर्स संदर्भात, मोस्ट इम्पॉर्टंट. तर 20 आहे आणि फोर्स जो आहे तर तो आहे 0.1 मिलीग्राम वेट. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये भरपूर काही असे चेंजेस होणार आहेत. सर्वात अगोदर मिलीग्राम जे आहे तर मिलीग्रामचे ग्रॅम जेव्हा आपण करतो ना, तर आपल्या साईडला लिहून देतो. मिलीग्रॅमचे ग्रॅम करताना 10⁻³ यानं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आणि ग्रामचे किलोग्रॅम करताना आपण काय करतो, 10⁻³ बरोबर. दॅट्स वाय इथं काय करायचं आपल्याला की 0.1 जे आहे तर मिलीग्रॅमचे इथे किलोग्रॅम करायचं राहिलं आपण. सो मला सांगा, आता मिलीग्रॅमचे थेट किलोग्रॅम करायचे असतील, तर डायरेक्ट काय करायचं आपल्याला, 10⁻⁻⁶ बरोबर आहे का. तर हे लक्षात ठेवायचं आहे. 10⁻⁻⁶ केल्यावर इथं किलोग्रॅम वेट आलं, अजून न्यूटन आलं का नाही. आता लक्षात घ्या, 0.1 म्हणजेच काय, 10⁻⁻1 असतं. -1 आणि -6 म्हणजे किती होईल, ते -7. आणि किलोग्रॅम वेटचं रूपांतर न्यूटनमध्ये करताना आपल्याला काय करायचं आहे, 9.8 काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. आणि दॅट्स वाय फोर्स जो आहे तो आहे आपल्याकडे 10⁻⁻7 × 9.8 न्यूटन. आलं लक्षात. मग पुन्हा एकदा रिपीट करतो, मिलीग्रॅमचे किलोग्रॅम करताना 10⁻⁶ आपण मल्टिप्लाय केलं आणि किलोग्रॅम वेट जे आहे त्याचं कन्वर्जन न्यूटनमध्ये करायचं असेल तर 9.8 मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजे किलोग्रॅम वेट हे काय आहे बरं, किलोग्रॅममध्ये काय मोजतो आपण, मास. किलोग्रॅम वेट म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण फोर्स घेतला पण अजून तो न्यूटनमध्ये कन्वर्ट केला आहे का, नाही. मग त्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करता 9.8. बाकी तर फॉर्मॅलिटीज आहेत पहा. बाकी तुम्हाला माहीत आहे की जीचा जर सूत्र तयार केला आपण, है ना, तर तो सूत्र काय असतो, FR² m1/m2 करेक्ट. बाकी सर्व किमती तुम्ही टाकून घ्या, जे आन्सर असणार फायनली ते येईल 6.53 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम. म्हणजे मी इथं काय केलं, तुम्हाला कन्सेप्ट सांगितली फक्त, कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला टाईम वेस्ट करायचा नाही आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पहा, फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 प्रोटॉन्स केप्ट ॲट सेपरेशन ऑफ 1 फेम्टोमीटर. आता यामध्ये एक नॉलेज आपल्याला आठवीचं लागेल. आता एक लक्षात घ्या, 2 प्रोटॉन आहेत बरोबर. हा प्रोटॉन P1 आहे आणि हा प्रोटॉन काय आहे, P2. म्हणजे आपण एक लक्षात घ्या, सिच्युएशननुसार कसं फॉर्म्युला तयार होता इथे लक्षात. तर हा एक पहिला प्रोटॉन, हा दुसरा प्रोटॉन, आणि या दोघातलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्सला आपण R कन्सिडर करू. ते डिस्टन्स किती आहे, 1 फेम्टोमीटर. आता 1 फेम्टोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करताना डायरेक्ट किती असतं, 10⁻⁻15 मीटर. ओके. आणि राहिलं या प्रोटॉनचं मास, तर तुम्हाला माहिती आहे प्रोटॉन
P1 आणि P2 या दोन्हींचं मास कसं असतं, सारखं असतं. प्रोटॉनचं मास आहे 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम. ओके, सो हे जरा दोन्हींचं मास बरोबर. आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू तर माहिती आहे आपल्याला, आणि डायरेक्ट यांच्यामधलं काय करायचं, आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आता सिच्युएशननुसार सूत्र कसं दाखवतो पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू, असं नाही की तुम्ही M1 M2 वापरा, मास तुम्ही P1 P2 कन्सिडर केलं ना, तर डायरेक्ट तुम्ही सूत्र काय तयार करू शकता, G P1 P2 अपॉन, किंवा P1 P2ची ऐवजी असं सांगतो मी तुम्हाला, P1 P2 अपॉन R², किंवा डायरेक्ट तुम्ही इथं G P1 P2चं माप्स दोन्हींचं सारखं आहे, ते आपण जर P कन्सिडर केलं तर इथं काय होईल, डायरेक्ट Pचा स्क्वेअर अपॉन आरचा स्क्वेअर. लक्षात आलं. सिच्युएशननुसार असे सूत्र आपण तयार करत जायचं, कारण दोन मासेस जर इक्वल असेल तर असा फॉर्म्युला तयार होऊ शकतो ना, येते लक्षात. सो बाकी काही नाही, आता व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहे. यामध्ये जे आन्सर आहे ते येतं 1.86 इंटू 10⁻⁻34 न्यूटन. ओके, तर पहा, 2 uniform solid pairs of radii r and 2r at rest with their surface just touching. Find the force of attraction in terms of density. आता दोन स्पेअर आहे. सपोज मोठा जो स्पेअर आहे त्याची जी रेडियस आहे ती आहे 2r, आणि लहाना जो स्पेअर आहे त्याची रेडियस काय आहे, r. बरोबर. आणि या दोघांमधलं आपल्याला काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे डेन्सिटीच्या टर्म्समधलं काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे, आणि त्यांचे सरफेस एकमेकांना टच करायले. म्हणजे आता सरफेस टच करत असतील तर सेंटरपासून डिस्टन्स आपण दोघांचं आर धरलं तर आपल्याला 2r प्लस r कॅल्क्युलेट करावं लागेल. सो आन्सर किती येईल या ठिकाणी, 3r. बरोबर. आता हे जे दोन सॉलिड स्पेअर दाखवलेले आहेत, तर आपल्याला सॉलिड स्पेअरचं मास दिलेलं नाही, हे ते एक लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे का. आता आपल्याला काय करायचं, इन टर्म्स ऑफ डेन्सिटी म्हणजे इथं काय फॉर्म्युला, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आला. बरोबर. आता पहिला वाला जो आहे आपल्याकडे लेफ्ट साईडला तो कोण आहे, 2r है ना. सो मास ऑफ 2r जर काढायचा असेल आपल्याला, बरोबर आहे का, म्हणजे आपला M1 तो आहे की नाही, आपला जो M1 आहे तो असा कॅपिटल M आहे की ज्याचं मास किती आहे, 2r. करेक्ट. मग 2r काढायचं असेल तर फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब, पण आर किती आपल्याकडं, 2r आहे, म्हणजे इथं 2rचं काय घेणार आपण, क्यूब घेणार. एक लक्षात. मग हे झालं व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूमला कशानं मल्टिप्लाय करायचं, डेन्सिटीनं मल्टिप्लाय करायचं. सो 4/3ला 4/3, पायला पाय, 8चा क्यूब किती येईल, 8 आर क्यूब. ओके, इंटू डेन्सिटी. आणि सो फायनली जर पाहिलं आपण तर 8/32 पाय आर क्यूब इंटू रो. हे झालं पहिलेचं मास इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. सेम पद्धतीनं जो सेकंडवाला होता त्याचं मास किती घेतलं आपण, आर, लोअर केसमध्ये आर घेतलं. ओके, मग याची डेन्सिटी तर आर असल्यामुळे फॉर्म्युला डायरेक्ट 4/3 पाय आर क्यूब इंटू डेन्सिटी. आणि सो याची व्हॅल्यू काय येईल फायनल, 4 पाय आर क्यूब रो अपॉन 3. आता M1 आला, M2 आला, R आहे आपल्याकडं. फक्त आपल्याला काय करायचं आता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. सो बेसिक फॉर्म्युला काय आपला, G है ना, M1 M2 डिवायडेड बाय R². सो आता जीची व्हॅल्यू किती आहे, सॉरी इन टर्म्स ऑफ ते म्हणून जीला आपण जीच घेणार. ठीक आहे. त्यानंतर आता राहिला प्रश्न M1चा. तर M1ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडं, 32/3 पाय रो क्यूब, सॉरी आर क्यूब रो. बरोबर आहे का, मल्टिप्लाय बाय M2ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 4 पाय आर क्यूब रो अपॉन 3 अँड होल डिवायडेड बाय, सगळ्यांना आपल्याला डिवाईड काय येणार या ठिकाणी, 3rचा, सॉरी आरची व्हॅल्यू किती आहे, 3r आहे. मग 3rचा काय घ्यायचा आपल्याला, स्क्वेअर. तो किती येईल, 9r². ओके. मग आता इथं
कॉन्स्टंट काय काय निघतं पहा, मला सांगा. इथं दोन्हीमध्ये छेद 3 आहे, बरोबर आहे का. कॉमन काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट गुणाकार बी करू शकतो, कारण प्लस नाही येते, बरोबर ना. तर आता पहा, अंकाचं करू अगोदर. 32 चौक 128 अपॉन 3 3 जा 9 येईल. पायच्या संदर्भात पाय गुणिले पाय स्क्वेअर आर क्यूब आर टू द पॉवर 6. डेन्सिटीचं काय येईल स्क्वेअर आणि कॅपिटल जी ॲज इट इज. डिनोमिनेटरमध्ये कोण आहे 9 आर स्क्वेअर, सॉरी. आणि याच्यानंतर आता जे कट होणार राशी आहेत त्या कोणत्या आहेत बरं. हे आर स्क्वेअर कट होईल आणि आर टू द पॉवर किती शिल्लक राहील इथं 4 शिल्लक राहील. बाकी 9 जा 81 व्हायला, त्याच्यामुळे वरी कटण्याचे चान्सेस आहेत का नाही. आणि त्यामुळं जे फायनल आन्सर आहे ते काय असेल 128. त्यानंतर पाय स्क्वेअर आर टू द पॉवर 4 डेन्सिटी टू द पॉवर 2 कॅपिटल जी डिवाइडेड बाय 9 जा 81. That is the answer. A helicopter is ascending with a velocity 2 meter per second. Okay. At height 24 meter. When it drops a packet. पहा, एक हेलिकॉप्टर आहे जो असेंडिंग म्हणजे वर जात आहे, बरोबर आहे का. तर वर जाताना त्याची जी स्पीड आहे, ओके, सो अर्थातच ती त्याची काय असणार इनिशियल स्पीड असणार. ती इनिशियल स्पीड किती आहे 2 मीटर पर सेकंद. आणि त्यानंतर तो किती मीटर हाईटपासून ॲट हाईट 24 मीटर. म्हणजे आता सपोज हा सरफेस आपण धरला तर सरफेसपासून कोणत्या हाईटला 24 मीटर हाईटला या ठिकाणी काय झालं एक पॅकेट ड्रॉप झालं. हेलिकॉप्टरमधून एक वस्तू पडली समजा पॅकेट. आता प्रश्न असा आहे की द पॅकेट कंटेन्स मटेरियल. तर पॅकेटमध्ये काय आहे एक मटेरियल आहे विच कॅन बी डॅमेज इफ हिट्स द ग्राउंड विथ व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन 72 किलोमीटर पर आवर. म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास यापेक्षा जर जास्त स्पीड असेल तो मटेरियल काय होणार डॅमेज होणार. आणि त्याच्यापेक्षा कमी स्पीडनं जर जमिनीवर पडला तर होणार नाही. मग प्रश्न असा आहे की वॉज द पॅकेट डॅमेज, म्हणजे तो पॅकेट डॅमेज होईल का. तर यामधलं एक पहिलं सायन्स एक लक्षात ठेवायचं आहे. आता एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे की विशिष्ट पॉईंटनं आपण जी एखादी वस्तू असते त्या वस्तूला काय करत असतो रिलीज करत असतो है ना. समजा हे ग्राउंड सरफेस आहे आणि इथून एखादी वस्तू खाली पडत आहे. तर इथं रिलीज केल्याबरोबर आपण इनिशियल व्हेलॉसिटी काय घेतो 0 घेतो. पण आता आपल्या केसमध्ये जर पाहिलं तर आपला जो हेलिकॉप्टर आहे तो काय चालला बरं अपवर्ड चालला, वर चालला ना तो. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की वर जाताना त्यातली वस्तू खाली पडत आहे. म्हणजे याचा अर्थ वर जाणारी वस्तू जर 2 मीटर पर सेकंदनं वर जात आहे तर खाली पडणाऱ्या वस्तूला सुद्धा ती जी स्पीड आहे ती कशी असणार त्या ठिकाणी अपोजिट डायरेक्शनला असणार. कोणत्या डायरेक्शनला असणार अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे वर जाणारी वस्तू जितक्या स्पीडनं जाते तर त्याच्यातून पडलेली वस्तू तितक्या स्पीडनं काय येते खाली येते. कारण ती हिची जी व्हेलॉसिटी आहे ती अपोजिट डायरेक्शननं तिला काय होते इम्पार्ट होते. म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी आपण 0 कन्सिडर करू शकतो का नाही. मग आता मला सांगा की जेव्हा हेलिकॉप्टर वर जात होता तेव्हा त्याची जी व्हेलॉसिटी आहे असेंडिंग व्हेलॉसिटी तर ती व्हेलॉसिटी किती आहे. मग आता एक लक्षात घ्या, आता आपण पॉईंट ऑफ रेफरन्स काय घेतो याला खूप महत्त्व आहे. येते लक्षात पॉईंट ऑफ रेफरन्स. पाहता मी काय म्हणलो की हेलिकॉप्टरची जी स्वतःची व्हेलॉसिटी आहे ती किती घेतली आपण 2 मीटर पर सेकंद. हाईट किती घेतली आपण 24 मीटर. म्हणजे याच हाईटवरून ऑब्जेक्ट काय होत आहे फॉल होत आहे, बरोबर आहे का. इतक्या हाईटवर होणार तो. आता जेव्हा आपण पॅकेटची इनिशियल व्हेलॉसिटी घ्यायलो लक्षात घ्या ही कोणाची आहे ही हेलिकॉप्टरची आहे आणि ही कोणाची आहे पॅकेट. सो आपल्याला पॅकेटच्या संदर्भात जर इनिशियल व्हेलॉसिटी घ्यायची सो डाटा आपलं काय राहील आपण पॅकेटच्या अँगल विचार करणार. पॅकेटची इनिशियल व्हेलॉसिटी आहे 2 मीटर पर सेकंद. आणि ही काय लक्षात आलं तुम्हाला कारण हेलिकॉप्टर आणि पॅकेट हेलिकॉप्टरची जी स्पीड दिलेली आहे आपल्याला तीच आपल्याला कोणाची घ्यायची आहे त्यामधून पडणाऱ्या वस्तूची घ्यायची आहे. परंतु डायरेक्शन कशी व्हायली अपोजिट. त्यामुळं व्हेलॉसिटी कशी घेतली त्याची आपण इनिशियल 0 न घेता -2 मीटर पर सेकंद घेतली. त्यानंतर
यामध्ये आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, फायनल व्हेलॉसिटी जी आहे ती कॅल्क्युलेट करावं लागेल. आता मला सांगा की पॅकेट वरून खाली येत आहे, म्हणजे याचा अर्थ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण काय घेणार, पॉझिटिव्ह घेणार. सो सपोज ती व्हॅल्यू घेतो आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. आणि त्यानंतर फायनल व्हेलॉसिटी तर आपण व्ही कन्सिडर केलेलंच, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणि जी हाईट आहे, हाईट म्हणजेच काय आहे, डिस्प्लेसमेंट. येते लक्षात, एच हे काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. ते डिस्प्लेसमेंट किती आपल्याकडं, 24 मीटर. म्हणजे याचा अर्थ इथं काय आलं, VUGS, याचा अर्थ इथं 3 नंबरचं कायनेमॅटिकल इक्वेशन बसतं आपलं. 3 नंबरचं कायनेमॅटिकल इक्वेशन काय आहे, V² इज इक्वल टू U² प्लस 2AS असं आपलं आहे, बरोबर. मग आता यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू शकतो. इनिशियल व्हेलॉसिटी किती आपली, -2. 2चा काय घ्यायचा आपल्याला, स्क्वेअर, प्लस 2 इंटू ॲक्सिलरेशन आहे 10 आणि हे आहे 24. सो 2चा स्क्वेअर किती होईल, 4. 24 10 240, 240 गुणिले 2 480. सो आन्सर किती आलं, 484. आता ही व्हॅल्यू कोणाची आली, V² आली. आपल्याला काय करायचं आहे, V, तर आपण याचं काय घेणार, अंडररूट. सो 484चं अंडररूट काय आहे, 22. म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्ट जेव्हा जमिनीवर पडणार तो कोणत्या स्पीडनं पडायला, 22 मीटर पर सेकंद. परंतु आपल्या इथं काय दिलं आहे बरं, की 72 किलोमीटर पर हावर स्पीड दिली. मग आपण काय करू, ही जी प्रिडिक्शनल स्पीड आहे तिला आपण काय करू, याच्यामध्ये कन्वर्ट करू. सो याला आपण वाटल्यास काय करू, क्रिटिकल स्पीड कन्सिडर करू, है ना. क्रिटिकल का कन्सिडर करायची, कारण त्याच्यापेक्षा कमी असेल तर ऑब्जेक्ट काय होणार नाही, डॅमेज होणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त आली तर या ठिकाणी काय होणार, ऑब्जेक्ट डॅमेज होईल. तर क्रिटिकल आपण काय करू, SI मध्ये कन्वर्ट करू ना, कारण आपल्याकडे ऑलरेडी तर SI मध्ये आलेलं आहे की नाही, आपण टेक्स्टबुक फॉलो करणार नाही. सो क्रिटिकल स्पीड काढत असताना तुम्हाला माहिती आहे 72चे मीटर पर हावर करायचं असेल तर 5/18 काय करतो आपण, मल्टिप्लाय. सो 18 चौक 72, 4 पंचे 20, म्हणजे 20 मीटर पर सेकंद ही एक अशी स्पीड होती की ती स्पीड किंवा त्याच्यापेक्षा कमी स्पीड राहिली असती तर पॅकेट डॅमेज झाला नसता. पण इथं आन्सर किती आलेला आहे, 22 आलेला आहे. अँड दॅट्स वाय पॅकेट काय होणार आहे या ठिकाणी, या केसमध्ये डेफिनेटली काय होणार आहे, डॅमेज होणार आहे. नेक्स्ट आहे पहा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ वेट ऑफ अ बॉडी प्लेस ऑन द सरफेस ऑफ अर्थ इफ अर्थ सडनली स्टॉप रोटेटिंग. म्हणजे पृथ्वी जी आहे ना तिनं फिरणं थांबवलं, मग फिरणं थांबवल्यावर त्याचं जो वेट आहे त्या वेटवर काय इफेक्ट होईल, असा एक सिंपल प्रश्न आहे. आता एक लक्षात घ्या की आपण या अगोदर पाहिलेलं आहे की सपोज ही अर्थ आहे, ओके, वाटल्यास आपल्याकडे शेप आहे तो घेऊ आपण. ओके, सपोज हे अर्थ आहे, तर अर्थमध्ये संदर्भात आपण काय पाहिलं होतं या अगोदर, की जे इक्वेटर आहे आणि जे पोल आहे, पोलला व्हॅल्यू कशी असते, मॅक्झिमम असते, है ना. आणि इक्वेटरकडे जसं येतो आपण, है ना, तर लॅटिट्यूडनुसार व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते, बरोबर. तर एक लक्षात घ्या की पृथ्वीच्या रोटेशनच्या संदर्भात जी व्हेलॉसिटी असते ना, तर ती व्हेलॉसिटी कोणती असते बरं, पृथ्वी गोल फिरते त्या संदर्भात व्हेलॉसिटी जी विचारात घेतो आपण, ती व्हेलॉसिटी कोणती आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी, बरोबर. ज्याला आपण कशाने डिनोट करतो, ओमेगाने डिनोट करतो. आता लॅटिट्यूड तुम्हाला माहीत आहे की आपले जे लॅटिट्यूड आहेत, अँगल हा 0पासून सुरू होतो आणि पोलपर्यंत कुठपर्यंत जातो, ते 90 डिग्रीपर्यंत जातो, करेक्ट. आणि आपण पाहिलं होतं की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे पोलकडून इक्वेटरकडे कमी कमी होत जाते, आणि त्यासाठी जी ग्रॅव्हिटी आहे, तर ग्रॅव्हिटी संदर्भात फॉर्म्युला काय पाहिला होता, G' म्हणजे जे काही लॅम्बडा संदर्भात चेंज होईल, तर तो फॉर्म्युला पाहिला होता आपण, G - R ω² कॉस स्क्वेअर अल्फा, बरोबर, लॅम्बडा सॉरी. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला लॅम्बडा दिला नाही, परंतु डायरेक्ट काय सांगितलं की अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती अर्थची काय होणार आहे, 0 होणार आहे. कारण रोटेटिंग स्टॉप झाला म्हणजे याचा अर्थ अँग्युलर व्हेलॉसिटी 0 झाली. मग हा टर्म जर 0 झाली तर मला सांगा ही पूर्ण टर्मसुद्धा काय होणार या ठिकाणी, 0 होणार आहे. म्हणजे याचा अर्थ G' हे Gच्या काय येणार या ठिकाणी, इक्वल येणार. मग आता मला सांगा की G' Gच्या इक्वल आला, याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, G' Gच्या इक्वल याचा अर्थ झाला की या ठिकाणी
काही प्रकारे या ठिकाणी जो हा फॅक्टर तुमची ग्रॅव्हिटी कमी करू लागता, हा फॅक्टर्स इलिमिनेट झाला, याचा अर्थ बॉडीचं वेट डेफिनेटली काय होणार या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. सो जे आन्सर असेल तर जे बॉडी वेट आहे, कारण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आली, जी आली ना, म्हणजे जितकी व्हॅल्यू मॅक्झिमम आहे तितकी आली, याचा अर्थ बॉडीचं जे काही वेट असेल ते वेट या ठिकाणी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बट एक्सेप्ट काय सोडून, पोल, कारण पोल ऑलरेडी काय आहे, मॅक्झिमम आहे. ओके, नेक्स्ट आहे, इफ अर्थ सडनली श्रिंक बाय 1/3 ऑफ इट्स प्रेझेंट रेडियस, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता एक लक्षात घ्या, श्रिंक म्हणजे काय, आकार कमी होते. आकार किती कमी व्हायला पहा 1/3 ऑफ इट्स प्रेझेंट रेडियस, म्हणजे आत्ता जी रेडियस आहे त्याच्यापेक्षा 1/3 कमी होणार, म्हणजे शिल्लक किती राहणार, 2/3. आणि म्हणून याचा अर्थ जो रेडियसमध्ये चेंज येणार आहे R2 हे काय असणार या ठिकाणी 2/3 ऑफ द R1, म्हणजे सुरुवातीच्या पेक्षा शिल्लक किती राहील लक्षात तुम्हाला, 1/3 कमी म्हणजे 2/3 राहणार. सरळ सरळ मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवायचा. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या संदर्भात तुम्हाला तो फॉर्म्युला तर क्लीन माहिती आहे की G इज इक्वल टू काय आहे, GM अपॉन R². याचा अर्थ G इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². सो G1 अपॉन G2 इज इक्वल टू R1 येईल का, नाही, कुठे येईल, वरी काय येईल, R2 येईल, कारण R1 R डिनोमिनेटरमध्ये ना, म्हणून R2 वरी घेणार आपण आणि R1 खाली घेणार. आता काढायचं काय आपल्याला, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G2 काढायची आहे, बरोबर, इन टर्म्स ऑफ G1. तर G2 सोबत कोण आहे, G2 सोबत जो असतो तो डिनोमिनेटरमध्ये पाठवणार, आणि G1 सोबत जो आहे R1² तो कुठे येणार, छेदामध्ये, बरोबर, आणि इथं येईल R2². सो सांगा आता R1² R1², R2ची किंमत किती आलेली आहे, 2/3 R1² इंटू G1. सो R1² R1² किती होईल इथं, 2 2 जा 4, छेदातला छेद अंशात 3 3 जा 9, आणि त्या ठिकाणी R1² इंटू G1. सो R1² गेट कॅन्सल, 9/4 G1, म्हणजे याचा अर्थ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही 9/4 टाइम्स होऊन जाईल. ओके, आता या गणिताला तुम्ही आणखी शॉर्ट जर सांगायचं असेल तर पहा, सेकंड मेथड पहा, जर तुम्हाला जमली, म्हणजे जी तुम्हाला बेटर वाटते ती, ठीक आहे. फॉर्म्युला आहे आपला G इज इक्वल टू GM अपॉन काय आहे, R². येते लक्षात. आता इथं काय सांगितलेलं आहे की रेडियस 1/3 झाली, म्हणजेच याचा अर्थ नंतर इफेक्टिव्ह रेडियस किती शिल्लक राहिली, 2/3 शिल्लक राहिली, बरोबर आहे का. मग इथं मी काय करणार माहिती आहे का, डायरेक्ट G इज इक्वल टू GMला GM लिहिणार, आणि आरमध्ये जो चेंज झालेला आहे तो चेंज काय आहे, 2/3² घेणार, आणि इथं R². सो 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, छेदातला छेद कुठे येणार, अंशामध्ये. सो 9/4 करेक्ट, आणि GM/R², वाटल्यास इथं मी G डॅश लिहितो नंतरचं. मग आता GM/R² म्हणजे इक्वेशननुसार काय येते, G आहे, म्हणून G डॅश इज इक्वल टू 9/4ला 9/4, आणि GM/R² ऐवजी मला काय लिहायचा अधिकार आहे, G. म्हणजे हे एका टप्प्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, फक्त त्याला तुम्ही प्रॅक्टिस कशी करता ते मॅटर करतं.